प्रेक्षकांनो सॉरी हां, 2 दिवस माझ्याकडे सण असल्यामुळे मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू देऊ शकले नाही, पण आज खूप छान दाखवलंय त्यांनी। सुरुवातीला आपण बघतोय की मुक्ता आणि सागरमध्ये छोटासा वाद झालाय। मुक्ता सागरला कन्व्हिन्स करायला जाते, रादर सांगायला जाते की सईच्या डोळ्यामध्ये दिसतंय ती एकटी पडली आहे, तिला तुमची खूप गरज आहे। सागर म्हणतो हॅलो एक्सक्यूज मी, तुम्हाला मला तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये। मुक्ता म्हणते मी फक्त माझं मत, तेव्हा सागर तिला बोलूच देत नाही। तो म्हणतो मी तुम्हाला विचारलंय का तुमचं मत, माझ्या मुलीबद्दल काय करायचं आणि काय नाही ते मी ठरवू शकतो। आता ही सहज बोलून जाते मुक्ता की मला जर तिच्या आईबद्दल माहीत असतं तर मी कदाचित त्यांच्याशीच बोलले असते, पण तुम्ही आता तेवढ्या तिकडे माधवी त्यांनी खूप गोंधळ घालून ठेवला आहे। त्या मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेल्या असतात तिच्यासाठी टिफिन घेऊन आणि त्यांच्या बहिणीशीही फोनवर कंटिन्युअसली बोलत असतात आणि त्या म्हणतात अगं बाई मुलगी तरुण आहे ना, लक्ष ठेवावं लागतं मुलींकडे। तेव्हा त्यांची बहीण म्हणते ताई तू पण ना फारच डिटेक्टिव्हगिरी करतेस। दोन्ही बहिणीचं बोलणं सुरू असताना अचानक माधवी त्यांचं लक्ष समोरच्या कॅफेमध्ये जातं आणि त्यांना मुक्ता दिसते आणि त्या खूप खुश होतात। त्यांना असं वाटतं मुक्ता आणि सागर फायनली एकमेकांना भेटताय बोलताय आणि त्या त्यांच्या बहिणीला म्हणतात बघ मी तुला आता इथली तंतोतंत खडानखडा माहिती देते, मुक्ता आहे बघ आणि समोर तिच्या सागरसुद्धा आहे बहुतेक। आणि त्या कॅफेच्या बाहेर जाऊन यांच्यावर वॉच ठेवत असतात। सागर आणि मुक्ताने कॉफी पिली आहे। सागर त्याच्या वाटचे आणि मुक्ताच्या वाटचे पैसे तिथे देत असतो। मुक्ता म्हणते मी माझ्या कॉफीचे पैसे देईल, मी तुमच्यासोबत कॉफी प्यायला आले नव्हते, मी सईबद्दल बोलायला आले होते। माधवीताई बघतात या दोघांमध्ये भांडणं होत आहेत आणि त्या म्हणतात अगं बाई या दोघांचे भांडणं चाललेत वाटतं, म्हणजे त्यांच्या बहिणीशी बोलतायत त्या। पण सुखी संसाराचं पहिलं तर हेच आहे ना की भांडणं, बघ ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चांगलं होईल। आता ह्या सागरने त्या मुक्ताचा तुटलेला ब्रेसलेट नवीन घेऊन दिलाय आणि म्हणतोय मी कोणाचे उपकार ठेवत नाही, हे तुमचं ब्रेसलेट उद्या म्हणाल आमच्या सईने मुद्दाम तोडलं। आता मुक्ताला त्याचं हे ॲटिट्यूड अजिबात आवडत नाही, ती म्हणते काही गरज नव्हती तुम्हाला हे द्यायची। आणि माधवीताई त्यांच्या बहिणीला सांगतात अरे बापरे मुक्तासाठी गिफ्ट पण आणलं बघ त्याने। मुक्ता म्हणते हे बघा ह्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही फक्त सईकडे लक्ष द्या। सागर म्हणतो मी कोणाचाही व्यवहार आणि कर्ज ठेवत नसतो। तेव्हा मुक्ता वैतागते आणि म्हणते अरे बाप रे काय माणूस आहे हा। सागर आता मुक्ताशी वाद घालून तिथून निघून गेलाय। थोडक्यात काय मुक्ताला कळलंय की सागर एक ॲरोगंट माणूस आहे। ती पुन्हा तो गेल्यावर मनाशीच बोलते नापास बाबा आहे हा आणि ते ब्रेसलेट तिच्या पर्समध्ये टाकून घेते। पण आता माधवीताई मात्र एवढ्या खुश आहेत की एक्साइटमेंटमध्ये त्यांनी सागरचा पाठलाग करायचा ठरवलंय। त्या खूपच उत्साही आहेत आणि रिक्षावाल्याला सांगतायत त्या गाडीचा पाठलाग करा। आणि अरे देवा इकडे ही त्याची जी मुक्ताची जी बहीण आहे ना ती नेमकी सागरचा जो भाऊ आहे, म्हणजे भाऊ कम बेस्ट फ्रेंड असं दाखवलाय हा, तर त्याची ही म्हणजे हे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत। तर आता ही म्हणत असते त्याला की काय रे तू उशिरा आलास म्हणून मी उपोषणात जाऊन बसले होते। तो म्हणतो अगं तू वेडी आहेस का, पोलिसांनी तुला नेलं असतं तर। ती म्हणते हे बघ तुझ्याशी मला वाद घालायचा नाहीये, तू आला नाही म्हणून मी अपसेट होते, ते उपोषण करणारे लोकसुद्धा अपसेटच होते ना, मग काय हरकत होतं मी जाऊन बसले तर। आता तो म्हणतो अगं पण तुला सोडवायला मला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलं असतं ना, आणि त्यात हिला खूप रोमॅन्टिकपणा वाटतोय। ती म्हणते बरं झालं असतं ना मग, तू काहीच करू नको, फक्त तू माझ्यावर प्रेम कर। थोडक्यात काय प्रेक्षकांनो यांनी कसं एकमेकांशी कनेक्शन आहे ते दाखवलंय। तर आता ह्या माधवीताई पोहोचल्या सागरच्या ऑफिसमध्ये आणि समोर रिसेप्शनिस्ट असते, तिला त्या चौकशी करतात मला सागरबद्दल कळेल का, मला त्याची पे स्लिप बघायची होती। ती रिसेप्शनिस्ट म्हणते काय सरांची पे स्लिप। आता तेवढ्यात गोखले म्हणून तिथे एक माणूस आलाय। तेव्हा या माधवीताई त्यांची ओळख काढतात, त्या म्हणतात तुम्ही पुण्याचे गोखले का। तो माणूस म्हणतो अहो सगळेच गोखले पुण्याचे नसतात। त्यावर या म्हणतात अहो तुम्ही उत्तरावरनं तरी मला पुण्याचेच दिसताय, तसं आमचं पण पुण्यामध्ये पेठेत घर होतं, पण हरकत नाही आहे। तुम्हाला माहिती आहे का माझ्या जावेच्या नंदेच्या चुलतेची असं काहीतरी लांबचं नातं काढतात आणि म्हणतात त्यांचं नावसुद्धा मनोहर गोखलेच होतं। तेव्हा हे म्हणतात हो का, अच्छा असेल। माधवीताई त्यांना सॅलरीबद्दल विचारतात, ते म्हणतात अहो आहे सॅलरी, म्हणजे आत्ता गाडी घेतली मी, हप्ता वगैरे कुठून बरी येते। माधवीताई म्हणतात अहो तुमच्याबद्दल नाही हो, सागरबद्दल विचारायचं होतं मला, इथे काम करतो ना तो आणि काय आहे ना तो आमचा होणारा जावई आहे आणि त्याच्या स्टेटसप्रमाणे आम्हाला लग्न लावावं लागेल ना, म्हणून मी जरा चौकशीसाठी आले होते। सांगा ना सागरची सॅलरी किती आहे। आता त्या माणसाला जरा कन्फ्युजनच झालं आहे। तो म्हणतोय काय आमच्या सरांची सॅलरी, 1 मिनिट थांबा हां, आणि तो लगेच आतमध्ये गेला आहे। आता या माधवी त्यांना काही कळत नाही आहे नेमकं काय घडतंय, त्यांना असं वाटतं तो सॅलरी स्लिप आणायला आत गेला आहे, पण त्याने सागरला जाऊन सगळं सांगितलं आहे। अहो सर बाहेर एक बाई आली आहे आणि ती सांगते की म्हणजे ती विचारते तुमची सॅलरी स्लिप मिळेल का। सागर म्हणतो काय दाखवून द्या ना मग, आणि तो पुन्हा आश्चर्यचकित होतो काय माझी सॅलरी स्लिप कशाला हवी आहे त्या बाईला।
ते गोखले म्हणतात, अहो सर त्या सांगतात की तुमचं लग्न ठरलं आहे त्यांच्या लेकीसोबत, तुम्ही त्यांचे जावई होणार आहात, म्हणून त्यांना सॅलरी स्लिप चेक करायची आहे, कारण त्यांना तुमच्या स्टेटसला शोभेल असं लग्न लावून द्यायचं आहे. हे ऐकून सागर खूप चिडला, पण बाय द वे सागरला चिडलेले एक्सप्रेशन देता येत नाहीत हां, बरोबर. असो. तर आता ही जी बहीण आहे मुक्ताची, ती म्हणते की ए तू एवढं मोठं आणि महागाचं गिफ्ट का आणलंस? त्यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणतोय, अगं मी तुझ्यासाठी खास आणलं आहे, 3 महिन्याची सॅलरी जमा करून मी तुझ्यासाठी हे गिफ्ट घेतलं आहे. त्यावर ही म्हणते, हे बघ मला ना असे खूप महागडे गिफ्ट आवडत नाही, मला पाणीपुरी खाऊ घालशील? त्यावर हा म्हणतो, मिहीर नाव याचं, तो म्हणतो, वेडी आहेस का? 20 रुपयाची पाणीपुरी, त्यात काय एवढं? हे किती महाग आहे गिफ्ट माहिती आहे का तुला? तेव्हा ही म्हणते, हे बघ गिफ्टची प्राईज नाही बघायची, अरे प्राईजलेस असतं गिफ्ट. आणि हॅलो, पाणीपुरीला फक्त म्हणू नकोस, त्या पाणीपुरीमुळेच आपण दोघं भेटलोय, लक्षात आहे ना? त्यामुळे तुझ्यासोबत मला स्पेशली पाणीपुरीच खायची आहे. आता माधवीताई त्यांच्या बहिणीला सगळं डिटेल सांगतात की त्या सागरच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यात, सागरच्या सॅलरी स्लिपबद्दल चौकशी करतात. आता त्यांची बहीण तिकडनं म्हणते, अगं माधवीताई तू वेडी आहेस का? तू तिकडे काय करतेयस? त्या म्हणतात की अगं चौकशी करायला आले. आता त्या डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, तू पण ना ताई कधी कधी जास्तीच एक्सायटेड होतेस, अगं इतकं पुढे जायची गरज नव्हती, तू आधी मुक्ताशी बोल ना. तेव्हा माधवीताई म्हणतात, खरंच चुकलं का गं माझं? अगं बाई माझ्या ना कधी कधी लक्षातच येत नाही, मग आता काय करू? तेव्हा त्या म्हणतात, अगं ताई तू जशी असशील तशी निघ आधी तिथून, तू ना निघ आधी, गडबड होईल बघ सगळी. माधवीताई आता डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, अगं बाई खरंच बरोबर आहे गं तुझं, मी निघते हं. मुक्तालाही कळलं ना तर ती चिडेल, आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं म्हणून आता त्या तिथून निघणार आहेत. आता इकडे पुन्हा एकदा हे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड दाखवले. आज मेनली ना ह्यांचा संवाद दाखवला आहे प्रेक्षकांनो. आता ही मुलगी म्हणत असते मुक्ताची बहीण की माझ्यासाठी ना तू खूप स्पेशल आहेस. त्यावर हा म्हणतो, तू लग्न करशील माझ्याशी? ती म्हणते, यू नो व्हॉट, मी त्यासाठीच इथे आली आहे, पण तुला माहिती आहे ना मी माझ्या आईवडिलांना कसं कन्व्हिन्स करू? तुला माहिती आहे ना आपण इंटरकास्ट मॅरेज करतो आहे. त्यावर तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे मिहीरला पण टेन्शन आलं आहे. तो म्हणतोय, अरे यार तो प्रॉब्लेम आहेच, पण आता काय करायचं? कोण बोलेल तुझ्या पॅरेंट्सशी? तेव्हा ती थोडासा विचार करते आणि म्हणते, माझी मुक्ताताई आहे ना, ती बोलेल की, ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि माझी बहीणसुद्धा. आणि हा मिहीर म्हणतो, हो माझा सागर दादा आहे ना, तो माझा मित्र जरी असला ना तरी माझ्या भावासारखा आहे. तर या दोघांनी ठरवलं आहे की सागर आणि मुक्ताला पुन्हा भेटवायचं, पण यांना माहीत नाही ना ते ऑलरेडी भेटलेत. तर आता इकडे सागर खूप चिडला आहे. ही कोण बाई आहे जी स्वतः इथे येऊन सांगते की मी तिचा होणारा जावई आहे? आणि आता ही जी मुलगी आहे मुक्ताची बहीण, ती पोहोचली आहे मुक्ताच्या क्लिनिकला आणि तिथे एक ब्रासलेट ठेवलेलं असतं. ती ते बघते आणि म्हणते, वाव ताई तुला हे ब्रासलेट मिळालं आहे का? म्हणजे तुलाही ब्रासलेट मिळालं आहे का? मुक्ता म्हणते, हॅलो मलाही, म्हणजे तुला पण ब्रासलेटच मिळालं आहे का? त्यावरती ही छान लाजते आणि म्हणते, नाही ग ताई असं काही नाही आहे. आता मुक्ता म्हणते, हे बघ माऊ मी तुला चांगली ओळखते, हे बघ लहानपणी मांजरीसाठी चोरून दूध आणायचीस तू किचनमध्ये, तेव्हा असाच चेहरा व्हायचा तुझा. ती म्हणते, अगं तसं नाही ग ताई, पण हे बघ ना हे गिफ्ट किती छान आहे. ती विषय टाळत असते. ती मुक्ताच्या हातात ते गिफ्ट देते. ते ब्रासलेट अगदी प्रेमाने ती घालून देते आणि म्हणते, ताई अगं हे बघ देणाऱ्याच्या भावना महत्त्वाच्या असतात, असं कोणाला पटकन जज करू नाही ग. मुक्ता म्हणते, मला ना ब्रासलेट देणारा अजिबात आवडत नाही आणि मला ना जो माणूस आवडत नाही त्याच्याकडनं मी माझं मत एकदा बनलं ना की बनलं असंच असतं बघ माझं. पण तुझं काय ग, कोणीतरी आहे तुझ्या आयुष्यात? आणि मग ती हळूच सांगते, हो ताई आहे कोणीतरी, समवन स्पेशल. आणि आता या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात बहिणी बहिणी. मुक्ता म्हणते, मला वाटलंच होतं, तुझ्या चेहऱ्यावरूनच कळत होतं ते, पण खरंच मी खूप हॅपी आहे तुझ्यासाठी. असो, पण आता माधवीताई सागरच्या ऑफिसमधून निसटल्या आहेत आणि सागरसुद्धा खूप चिडला आहे. तो बाहेर येऊन बघतो तर काय तिथे कोणी नाही. ते गोखले म्हणतात, अहो इथेच बसल्या होत्या त्या बाई आणि त्या म्हणत होत्या की सागर आमचा होणारा जावई आहे, कुठे गेले कोणास ठाऊक. सागर म्हणतो, इथे होत्या तर मग गायब कसा झाल्या अचानक? हे बघा लक्ष ठेवत जा, सिक्युरिटीवाल्याला सांगा की लक्ष ठेवा, हे असं कोणीही घुसलेलं मला चालणार नाही ऑफिसमध्ये. आणि मुळात मला स्वतःचं काम काढणारी लोक आवडत नाहीत, तेही खोटं बोलून. आणि इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय सई तिच्या बाबाला भरवत असते आणि म्हणते, बाबा मी एवढी छोटी असून तुला भरवते, तू मोठा आहे तरी मला भरवत नाही आहेस. आणि सागरच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
सई आणि सागरची केमिस्ट्री जुळती असं दाखवलं आहे. सई म्हणते, बाबा माझ्या डोक्यातनं खूप उवा झाल्या आहेत, तू स्वच्छ करून दे ना. आता सागरला कळत नाही आहे ते कसं स्वच्छ करावं. आता मुक्ता खिडकीतनं त्या सईसाठी एक शॅम्पू पाठवते आणि सागर तो रिसीव करतो आणि सागर सईचे केस त्या शॅम्पूने धुवून देतो आणि सई खूप खुश आहे कारण मुक्ता सई आणि सागरला एकत्र आणायचा प्रयत्न करते आहे. काय म्हणता मग प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू? आवडला ना? तर सॉरी, खरंच 2 दिवस रिव्ह्यू स्किप झाला त्याबद्दल, पण आज दिलाय आणि रेग्युलर येईल आता. कसा वाटला नक्की कळवा. पण त्यासाठी चॅनलला प्लीज प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.